नमस्कार मित्रांनो, आज आहे 45 दिवसाच्या चॅलेंजचा 8वा दिवस। तर 8व्या दिवशी आपण बघू शकता की पक्षी एकदम व्यवस्थित आहे। तर आपला चॅलेंज आहे 45 दिवसांमध्ये 1500 पक्ष्यामध्ये 30,000 कसे कमवता येईल यासाठी आपण हा व्हिडिओचा चॅलेंज सुरू केला आहे। तर आज 8वा दिवस आहे। आपलं 100 फूट शेड आहे, 20 बाय 100, 2000 पक्षी त्याच्यामध्ये बसतात, पण आपण 1500 पक्षी घेतलेले आहेत। तर आज आपण 8वा दिवस आहे। तर 8व्या दिवशी काय करणार आहे ते आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण सांगणार आहे। तर तुम्ही बघू शकता की आज आपण जागा वाढवायचं काम चालू केलेलं आहे। त्यासाठी आपण खाद्य पण टाकलंय, भांड्यांनी फुल खाद्य मापामध्ये टाकले आणि मोठाले भांडे पण भरून घेतले। तर तुम्ही बघू शकता आपण अशा पद्धतीने काम केलेलं आहे। तर आपण जागा कशी वाढवली जाते त्यासाठी आपण तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे की पक्षी कसे इकडे हुसकतात म्हणून। तर तुम्ही बघू शकता तर जागा आपण पक्षी इकडे हुसकणार आहे, आणणार आहे। तुम्ही बघू शकता की आपण कशी हुसकतो म्हणून। तर अशा पद्धतीने आपण पूर्ण पक्षी तिकडे उचकून घेतला एक साईडला। आता आपण जी चिकगाड आहे ते आपण सेंटर लावणार आहे, म्हणजे 2 भाग करणार आहे। तर त्याला दीड कॉलम, असे 3 कॉलम होतील। तर दीड कॉलम पक्ष्यांना देणार आहे, म्हणजे त्यांची साईजच्या हिशोबाने आपण त्यांची जागा वाढवतोय। तर तुम्ही बघू शकता पुढे तर अशा पद्धतीने आज आपण सर्व काम केलंय आणि रॅकिंग वगैरे पण केली आहे। रॅकिंग हे असं बघू शकता, पायाने आपण रॅकिंग करतोय। तर तुम्हाला दाखवतो, हे अशा पद्धतीने आपण पायाने रॅकिंग करतो। तर काय होतं की आपण जर समजा पायाने रॅकिंग करतोय ना, तर खाद्याच्या भांड्यात, पाण्याच्या भांड्यामध्ये घाण पडायची शक्यता असते, तूच त्याच्यामध्ये पडू शकतो। म्हणून पायाने करतो, मशीनचा वापर आपण करत नाही। शक्यतो शूज काढून करावी ज्यादा तर। हे बघू शकता तर आज आपण ही पूर्ण रॅकिंग केली आहे, पण तुम्हाला दाखवण्यासाठी आपण दाखवली पायाने कशी रॅकिंग केली जाते। तर आजचं जे सर्व काही काम झालंय तर तुम्हाला मी सांगतो
की आपण मेडिसिन कोणतं वापरणार आहे, कारण आज 8वा दिवस आहे. तर 7व्या दिवसापर्यंत कालच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं की स्विगी वापरलं होतं आपण, कारण इंजेक्ट केलं ते कालच्या व्हिडिओमध्ये आपण पक्षी. तर त्याचा व्हिडिओ तुम्ही कालचा व्हिडिओ जाऊन बघू शकता. आणि आज कसं की आज आपण कोणतं औषध 3 दिवस देणार आहे, कारण पहिल्यांदा आपण एक्स्ट्राजी दिलं, नंतर मग दुसरं औषध दिलं, त्याच्यानंतर तिसरं औषध दिलं, आणि आज कोणतं देणार आहे याचं मी तुम्हाला हे दाखवतो, औषध दाखवतो. ते इकडे 2 मिनिटं. तर हे औषध बघू शकता, एक्स्ट्रा जी आपण आजपासून 3 दिवस कंटिन्यू देणार आहे. कारण काय आहे की आज 8वा दिवस आहे, 8वा 9वा 10वा 10 दिवसापर्यंत आपण एक्स्ट्रा जी हे वापरणार आहे. त्याच्यानंतर मग पुढचं औषध मी तुम्हाला सांगणार आहे. पण आज आपण 8व्या दिवशी एक्स्ट्रा जी दिलेलं आहे पक्ष्यांना पाण्यामध्ये. तर तुम्ही बघू शकता पाण्याची भांडे पण भरपूर मोठ्या प्रमाणात ठेवलेले आहे आपण, खाद्याचे भांडे पण मोठ्या प्रमाणात ठेवले. कारण काय आहे की जास्तीत जास्त फीड त्यांनी खायला पाहिजे. आज साईज आपण घेणार आहे, तर किती साईज पाहिजे त्याचा व्हिडिओ आपण आपल्याच व्हिडिओ याच्या चॅनलवर टाकणार आहे, ते सबस्क्राईब करा. तर आज पक्षी जी साईज आहे ना, तर किती ग्रॅम पाहिजे हे पण आपण त्याच्यामध्ये सांगणार आहे. तर जवळजवळ सगळंच काम झालंय आपलं, तुम्ही पाहू शकता. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा. काही प्रश्न असतील तर मला कमेंट करा. कशाबद्दल माहिती सांगायला पाहिजे, किंवा काय माहिती तुम्हाला गरजेची वाटते, याच्यामध्ये अजून काय वाढायला पाहिजे, काय काय काम सांगायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मला तुम्ही कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. धन्यवाद.